ठाणे महापालिकेच्या 5 मार्चपासून होणाऱ्या महासभांचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावं अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे। पालिकेच्या 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोंधळातील सभेनंतर पारदर्शक निर्णयांसाठी आणि नागरिकांच्या माहितीसाठी ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची सूचना नगरसेविका कोळी यांनी केली आहे। यापूर्वी शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील पालिकेच्या महासभेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं अशी मागणी केली होती। ठाणे महानगरपालिकेत गोल्डन गँग सक्रिय असून सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलले दिलं जातं। लाईव्ह जर ठेवण्यात आलं तर आम्ही जे प्रश्न मांडतो ते कसे 5 मिनिटात उडवले जातात हे उघड होईल, म्हणून महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात नाही असं यावेळेला भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी म्हणाल्या। नक्कीच 23 तारखेला जी सर्वसाधारण सभा झाली त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला, काही मुद्द्यांवरून थोडी गोंधळ निर्माण झाला। तर या संदर्भात बऱ्याच नागरिकांच्या समस्या होत्या ज्या आम्ही लक्षवेधीच्या स्वरूपामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये भाजपच्या नगरसेवकांनी मांडल्या होत्या आणि त्या डाईसवर घेतल्या गेल्या नाही, त्याच्यामुळे हा सगळा सभागृहामध्ये गोंधळ झाला। या पार्श्वभूमीवर मी एक महापौरांना आणि आयुक्तांना महापालिका आयुक्तांना पत्र दिलं की आपली ठाणे महानगरपालिकेची ही जी सर्वसाधारण सभा ज्या होतात त्या थेट लाईव्ह व्हायला पाहिजेत। त्याच्यामुळे नागरिकांना सगळ्या जे प्रश्नोत्तर होतात त्यांचे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील काही प्रश्न जे मांडतात ते सगळ्या नागरिकांना समजायला हवेत। त्या दृष्टीने मी ही पत्र दिलं होतं महापौरांना की आपली ही ठाणे महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा आहे जी 5 तारखेपासून सुरू होईल त्या यापुढच्या सगळ्या सभा ह्या ऑनलाईन थेट नागरिकांपर्यंत ठाणेकरांना समजायला हव्यात। कारण का भारतीय जनता पक्ष हा पारदर्शकतेवर विश्वास ठेवून आहे आणि त्यांचा सगळा कारभार हा पारदर्शक असतो आणि त्याच्यामुळेच आणि यापूर्वी बऱ्याच सदस्यांनी लोकप्रतिनिधींनी म्हणजे ऑनलाईन सभेची थेट प्रक्षेपणाची मागणी केलेली आहे